मोनिका, मला माहितीये तू जागी आहेस. उठ, मला बोलायचंय तुझ्याशी. दमलीये मी खूप. कशामुळे? झोप आलीये मला. तुला बरी झोप येते ग? इथे तुझ्यामुळे माझी झोप उडणार आहे. हे बघ मोनिका, तुझ्या मैत्रिणी इथे घरी येण्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही जर मर्यादा सोडून वागणार असाल ना तर ते बरोबर नाहीये. आणि आपण एकत्र कुटुंबात राहतो हे तू का विसरतेयस? रोज रोज मैत्रिणींना इथे बोलावून धिंगाणा घालण्याची गरज आहे का? शांतपणे बसून तुमच्या गप्पा होऊ शकत नाहीत का? मोनिका, हे पुन्हा होता कामा नये, कळलं? एकदा झालं सोडून दिलं, दुसऱ्यांदा झालंय बास, तिसऱ्यांदा हे होता कामा नये. झालं का तुझं बोलून? तू ऐकतेस ना? मला झोप येतेय. मोनिका, हे बघ, तू ऐकलं नसशील किंवा तुला समजलं नसेल तर परत एकदा सांग. माझ्या घरच्यांना ह्याचा त्रास होतो आणि ते तुला तसं सांगणार नाहीत कदाचित. हे तुझं तुलाच कळायला हवंय. क्लास फोडणं, घरात मोठमोठ्याने गाणी लावणं, हे वागणं बरोबर आहे का? घरात वृद्ध माणसं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचा काहीच विचार नाही करायचा आहे का तुझ्या उथळ मजे पुढे? मोनिका, मी तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलतोय. यू आर इम्पॉसिबल. विक्रांत, काय करतोस? काही नाही काका. ये. अरे वा, ब्लॅक कॉफी. थँक्स काका. युअर मोस्ट वेलकम. मला काय वाटतं माहितीये, उद्या माझा परीक्षेचा पेपर आहे. तुझ्या सगळ्या परीक्षा आठवतात मला. इतका मन लावून अभ्यास करायचास ना की माझ्यातला प्रोफेसर एकदम खुश व्हायचा, कौतुक वाटायचं तुझं. आणि मग तुला जागा ठेवण्यासाठी मी ब्लॅक कॉफी करून आणायचो. आणि मला पण बरं वाटायचं तू कॉफी घेऊन यायचास तेव्हा. तुझ्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या ना की पुढचा अभ्यास मस्त व्हायचा माझा. मग काका आहेस तसा. ऑफकोर्स. आणि तू मध्येच विचारायचा सुद्धा, विक्रांत काही अडलंय का, अडतंय का? पाहिजे आजही मी तुला तेच विचारतोय, काय अडलंय? झोपही उडली आहे चेहऱ्यावरची. बोल रे, बोल बोल, सगळं बोल. आम्ही गेलोय. विक्रांत, लग्न ही एक अशी इयत्ता आहे ना, जिथे आपण रोज पास होतो, रोज नापास होतो. इयत्ता सगळ्यांची सारखी असते, पण पेपर मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काका तू कमाल आहेस. तुला कसं कळतं हे सगळं? अनुभव. कसं आहे ना विक्रांत, या पेपरचा कितीही अभ्यास केला ना तरी कठीण प्रश्न हे येतातच. पण मग काय करायचं? शांत राहून विचार करायचा. कसं आहे ना की कितीही तयारी केली ना तरी कठीण प्रश्न हे पडणारच आहे. फॉर एक्झाम्पल, बायको ऐकत नाही, तिची समजूत कशी घालायची. समजा असा प्रश्न पडला तर कसा सोडवायचा तो? कसा? शांत डोक्याने विचार करायचा, घाई करायची नाही. या परीक्षेचं वैशिष्ट्य काय माहितीये, वेळेच्या आधी पेपर सोडवणं जास्त महत्वाचं नसतं, तो योग्य वेळ बघून तो पेपर सोडवणं जास्त महत्वाचं असतं. पण काका तुला कसं कळलं मी कुठल्या प्रश्नावर अडकलोय?
काय ना विक्रांत, लग्न झालेला माणूस हात मागे बांधून असा फेऱ्या मारायला लागला ना की समजायचं बायको ऐकत नाहीये, तिची समजूत कशी घालायची हा त्याच्या समोर पडलेला एक मोठा प्रश्न आहे. थँक्स. मला म्हणतोस सॉरी. आजी झाले का ग पोहे? हो हो झालेच हा 2 मिनिटं. आजोबा नाही आले अजून वॉक वरून? अगं त्यांना जरा उशीर होणार आहे. आज मित्र भेटणार आहेत त्यांचे. बर, थँक्यू. तू काही काल आली नाही शकुताईंच्याकडे, त्या विचारत होत्या. आजी मी तुला आधीच सांगितलं होतं की मी येणार नाहीये. ते तू मला सांगितलंस ग, पण त्या म्हणत होत्या की इतकी काय बिझी असते म्हणू, जरा थोडा वेळ यायचं. मी म्हंटल त्यांना की अहो हल्लीच्या मुलांना वेळ कुठे असतो कामापुढे, आणि काय नाती गोती संबंध हे सगळं आई बाबांनी आजी आजोबांनी सांभाळायचं असतं. त्या काय म्हणाल्या माहितीये, रे कामाचं ठीक आहे पण लग्नाचं काय तिच्या. अगं अशी बघू नकोस माझ्याकडे. मी सांगितलं त्यांना, अहो लग्नाचं काय एवढं महत्व आहे, ते काय होईल केव्हा व्हायचं तेव्हा, आणि आपल्या वयाचा मुलगा नाही मिळाला म्हणून काय फरक पडतो नाही का. निर्मला आत्यांचा फोन आला होता, तुझ्याशी बोलायचंय त्यांना. घरी आला होता का फोन? हो हो. हा बोल मानसी. हॅलो आत्या. तब्येत कशी आहे तुझी? आय एम फाईन. आज तुला हॉस्पिटलला लवकर येता येईल का? माझं थोडं काम होतं, मला बोलायचं होतं तुझ्याशी. हो आत्या येते ना. ब्रेकफास्ट झाला की निघतेच मी. बरं बरं ओके. हेलो. यस तू बोल. अच्छा सुन ना, मेरा शायद गॉगल वहाँ पे तुम्हारे रूम में रह गया. ओके 1 मिनट देखती हूँ मैं. नहीं यार यहाँ पे तो नहीं दिख रहा है. ठीक से देखना यार, शायद मैं वहाँ पर भूल गई हूँ. अच्छा अच्छा ठीक है देख रही हूँ मैं, रुक. क्या हुआ मिला? अरे ढूंढ रही हूँ, 1 मिनट ना. 1 मिनट. हाँ लास्ट चांस. नहीं दिख रहा है. अच्छा मेरे को पता, तूने कहीं गाड़ी में तो नहीं छोड़ा? नो यार, यू नो इट्स वेरी एक्सपेंसिव. 15,000 bucks. अरे मैंने देख तो लिया है अब सब जगह. कहाँ रह गया होगा? अच्छा ठीक है तू पैनिक मत हो. मैं एक काम करती हूँ, मैं पूरे घर में ढूंढ लेती हूँ. अगर तेरा गॉगल घर में रहा तो मैं तेरे को फोन करके बोलती हूँ, तू आके पिकअप कर लेना. ओके? ए हेलो, मैं खुद नहीं आऊंगी. हाँ मैं अपने ड्राइवर को भेज दूंगी और उसके हाथ में दे देना. ओके फाइन, मिल जाएगा तो बोल दूंगी. चल बाय, ढूंढती हूँ मैं. कुठे ठेवला असेल हिने गॉगल? बघून येते घरात आता.
कसा दिसतोय रे? तू गप्प आहे, मला दाखवतो आधी. दे दे ना. अरे काय चाललंय तुमचं? किती मस्त. अरे तोडलात ना गॉगल? गॉगल ही वस्तू आहे खेळण्याची. खाली उतरा आधी तुम्ही दोघंही. नको त्या गोष्टी बरोबर का खेळता? मोनिका काय झालं? ह्यांनाच विचारा काय झालंय ते. काय झालं? आर्यन अथर्व, मी काय विचारते, काय झालं? तो गॉगल मला तिकडे मिळाला. कशाला हात लावला गॉगलला? हा? काय विचारते मी? किती वेळा सांगितलंय दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायचा नाही म्हणून? तुम्हाला माहितीये तो गॉगल कितीचा होता? 15,000चा होता. आणि तो तोडलात ना तुम्ही? आर्यन आणि अथर्व, तिकडे जायचं कोपऱ्यात आणि अंगठे धरून उभं राहायचं. चला. काय म्हणते मी, ऐकू येत नाही का दोघांना? तिकडे जा आणि पायाचे अंगठे धरून उभे राहा. चला निघा. अगं, अरे कशाला हात लावलात? हे पहा, पुन्हा असं करायचं नाही. आणि तू मोठा आहेस ना रे, तू दादा आहेस ना त्याचा, मग तुला कळलं नाही? पुन्हा नाही असं करायचं, समजलं का? आई, तुम्ही एवढ्या प्रेमाने काय समजवताय त्यांना? चूक झाली त्यांची. गॉगल तुटला असता म्हणजे? तुटलाय का गॉगल? नाही. नाही म्हणजे काका, तुटला नाहीये गॉगल, पण तुटला असता तर? अहो काय 15,000चा होता ना गॉगल, आणि माझ्या मैत्रिणीचा होता म्हणून मी ओरडले. तुटला नाहीये ना, मग झालं. चूक झाली त्यांच्या हातून, पण पुढच्या वेळेला जरा नीट ठेव. या मुलांच्या हाताला लागेल असा कोणा ठेवू नको. आणि तुम्ही रे, सॉरी म्हणायचं. सॉरी वहिनी. म्हणा पुन्हा असं करणार नाही. पुन्हा असं करणार नाही. इट्स ओके. ठीक आहे, जा आता खेळा. बाबा तुम्हाला नवीन गॉगल आणून देते. हा, पळा. चल. हेलो, हाँ सुन, तेरा गॉगल मिल गया है मेरे को. वो एक्चुअली बच्चे खेल रहे थे गॉगल के साथ, लेकिन इट्स सेफ, डोंट वरी. तू एक काम कर, हाँ हाँ, जब भी तो फ्री हो गया आके लेके जा. तू केव्हा आलास? मग अशीच. नहीं नहीं, तू जल्दी यहाँ पे आ जा और तेरा गॉगल लेके जा. ओके? सुन ना, मैं तेरे से बाद में बात करती हूँ. ओके, बाय. परत तेच झालं. तुझ्या मैत्रिणींनी इथे, माझ्या मैत्रिणींनी काहीही केलेलं नाहीये. आय डोंट अंडरस्टँड विक्रांत, या घरातली सगळी माणसं माझ्या मैत्रिणींना का दोष देत आहेत? तुम्ही घरात जे वागता ते बरोबर आहे असं वाटतं का तुला? मला 100% खात्री होती की तू तुझ्या घरच्यांचीच बाजू घेणार. ओके फाईन. काय वागलोय आम्ही? म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा तुम्हाला आवडेल तशाच गप्पा मारायच्या का? आम्हाला काय आवडेल याचा विचार तू कधीही केलेला नाहीयेस मोनिका. आय सो न्यू दिस विक्रांत. मला नावं ठेवण्याच्या बाबतीत ना तू नंबर 1 आहेस रे विक्रांत.
मी प्रेग्नंट. मला सुद्धा बाहेर जायची इच्छा होते, पण मी नाही जात कारण तुम्ही काळजी करा. आणि दिवसभर मला फोनवर बोलता नाही येत, म्हणून मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवलं, तर तेही तुम्हाला चालत नाही. त्यांना बोलावलेलं चालत नाही असं कुणीही म्हटलेलं नाहीये मोनिका. मग तू असं उभं राहून जात का विचारतोयस मला विक्रांत? मी माझं लाईफ कसं जगायचं सांग मला. दिवसभर ती गर्भसंस्काराची पुस्तकं वाचत बसायची का मी? विक्रांत प्लीज, मला सुद्धा माझं लाईफ आहे ना, माझी वेगळी स्टाईल आहे जगण्याची. आता ती स्टाईल नाही पटत या घरातल्या लोकांना, मी काय करू? मला काहीच करायचं फ्रीडम नाहीये का विक्रांत? आहे. आमच्या घरात प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा आहे. आजी सॉरी टू से, पण मला इकडे कोंडल्यासारखं होतं. मी माझ्या मनाप्रमाणे वागलेली इकडे कोणालाच आवडत नाही. कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे, काय मर्यादा घालायच्या हे सुद्धा कळलं पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे लक्षात ठेव मोनिका. आजी, मी मुद्दाम पुढे काही बोलले नाही, आणि मी का पुढे बोलले नाही हे तुला कळलं असेल. मला कळलंय आजी. शाबास. आता मी तुला प्रश्न विचारते आणि काही सांगते. आपल्या घरात गरोदर बाई आहे, हो. मग तिच्याशी कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हे मला माहिती आहे. घरात गरोदर बाई असो किंवा नसो, पण तिने कसं वागायचं हे तिला माहिती आहे. मला समजलंय आजी तुला काय म्हणायचंय ते. मला समजलंय तुला काय समजलंय, पण तिला अजून समजलेलं नाही. आजी मी तिला समजवायचा प्रयत्न केलाय आताच. त्यांनी फरक पडेल असं वाटतं तुला? हो. तुला आठवतं तुमच्या लग्नात मी तिला एक गोष्ट सांगितली होती की आमच्या या घरात प्रत्येकाला राहायचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्यात सुद्धा काही आमच्या घराचे नीती नियम आहेत. ते जर कोणी मोडले आणि कोणी जर आमच्या घराकडे बोट दाखवलं तर ते बोट मी मोडून टाकेन, आणि ज्याच्यामुळे झालं त्याचा अफजल खान होईल. म्हणून तुला सांगते, हा जो घरात गोंधळ चालू आहे ना, त्यात तू लक्ष घालणार आहेस की नाही? आजी पुन्हा अशी वेळ येणार नाही. ठीक आहे, पण जर तशी वेळ आली तर मी काळ वेळ काही बघणार नाही.